ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुखांची मोदींसह नारायण राणेंवरती टीका बघायला मिळते। पंतप्रधान मोदींनी शिवसेना फोडली असा आरोप नितीन देशमुख यांनी केलाय। नारायण राणे हे नकली आहेत असा सुद्धा आरोप नितीन देशमुखांनी केलेला आहे। नितीन देशमुख यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी। पाहूया। ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन शिल्लेदार आज मुंबईत उमेदवारी अर्ज जो आहे तो भरण्यासाठी दाखल झालेले आहेत। एक म्हणजे दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, तर दुसरे म्हणजे दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई। त्यांच्या या नामांकनाच्या रथयात्रेत किंवा प्रचार मिरवणुकीत सहभागी झालेत ते म्हणजे आमदार नितीन देशमुख। गद्दारांची रथयात्रा आहे। हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची रथयात्रा आहे। ते गद्दारांची आहे। त्या रथयात्रेला ही रथयात्रा चारी मुंड्या पायचीत केल्याशिवाय राहणार नाही। हे मुंबई छत्रपती शिवाजी महाराजांची आहे। ही मुंबई बाळासाहेबांची आहे। ही मुंबई उद्धव साहेबांची आहे। ही मुंबई मराठी माणसाची आहे। ह्या मराठी माणसानं ह्या ठिकाणी परराज्यात मध्ये येणारा प्रत्येक परप्रांती त्याला संरक्षण दिलं। प्रत्येक मराठी माणसाने, मग गुजरातचा माणूस इथं असू द्या का यूपीचा असू द्या का बिहारचा असू द्या, त्याला ह्या ठिकाणी मराठी माणसांनी शिवसैनिकांनी संरक्षण दिलेलं आहे। ही मुंबई छत्रपती शिवाजी महाराजांची आहे। आणि निश्चितपणे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवसेनेसोबत, ज्या उद्धव साहेबांसोबत ज्या गद्दारांनी गद्दारी केली, त्या गद्दारांना महाराष्ट्रातला, या मुंबईतला मराठी माणूस, मुंबईतला हिंदुत्वाचा विचाराचा असलेला माणूस ह्या गद्दारांना माफ करणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन जाधव सह मी अजय माने, पुढारी न्यूज, मुंबई।